विजयपूर नावाच्या छोट्याशा गावात दरवर्षी थंडी पडायची, पण यावेळी थंडी काही वेगळ्याच टोकाला पोहोचली होती. जानेवारी महिना नुकताच सुरू झाला होता आणि असं वाटत होतं जणू थंडीने आपली चरमसीमा गाठली आहे. गावातील छोट्या छोट्या घरांच्या छपरांवर सकाळच्या ओसाऐवजी पांढऱ्या बर्फाची परत साचलेली दिसायची. झाडांच्या फांद्या देखील थंडीने आकसल्यासारख्या वाटत होत्या. सूर्य तर जणू जाड ढगांची चादर ओढून झोपूनच गेला होता. थंडीचा हा ऋतू श्रीमंतांसाठी आनंदाचा असेल, पण गरिबांसाठी मात्र तो पर्वतासारखी मोठी संकट घेऊन येत असे. ही अशाच एका गरीब कुटुंबाची कथा आहे. गोपाळच्या कुटुंबावर तर ही थंडी संकट बनून कोसळली होती. अरे देवा, एवढी थंडी कशी काय वाढली? या थंडीत घराबाहेर पाऊल टाकणं सुद्धा कठीण झालं आहे. असं दिसतंय की यावर्षी थंडी काहीतरी जास्तच कोपली आहे. खरंच अशी थंडी मी कधीच पाहिली नव्हती. बाहेर जाण्याची इच्छाच होत नाही. हा थंड वारा अंग फाडून जाईल इतका टोचतोय. हो मीरा, आणि बघ ना, सूर्य जणू लपाछपी खेळतो आहे. दिवसभर धुकेच धुके. असं वाटतंय की थंडी अजून वाढतच जाणार आहे. खरंच यावेळी थंडीने सगळ्यांची वाट लावली आहे. तू बाहेर कसा जाणार? तुला तर रोज सकाळी उठून सेठ हिरालाल यांच्या दुकानात जावं लागतं. आम्ही तर घरातच असतो आणि चुलीजवळ बसलो की थोडी ऊब मिळते. गोपाळ एका चहाच्या दुकानात चहा बनवण्याचे काम करत होता. तेथे त्याला अतिशय कमी पैसे मिळत आणि त्याच्या कुटुंबाचा खर्च कसा बसा भागवत होता. विजयनगरमध्ये दरवर्षी हिवाळा असायचाच, पण यावेळी थंडी काहीतरी जास्तच भयानक झाली होती. साधारणपणे गावकरी थंडी हसत खेळत सहन करायचे, पण यावेळी हवामानाने सगळ्यांनाच त्रस्त करून टाकले. बोचऱ्या वाऱ्यासोबत आकाशात जाड ढग जमा झाले होते. त्यामुळे संपूर्ण दिवस धुक्याचे वातावरण पसरलेले राहायचे. गावाच्या चौकात जिथे रोज लोक बसून गप्पा मारायचे ते सुद्धा ओसाड पडले होते. थंडीने प्रत्येकाला घरातच बंदिस्त करून ठेवले होते. गोपाळ, आज घरात थोडंसंच राशन होतं, त्यामुळे मी 2च भाकरी झाल्या होत्या, म्हणून एक तुम्हाला बांधून दिली आणि एक आपल्या मुलांना ठेवली आहे. नाही मीरा, मला तर आजकाल दिवसा भूकच नाही लागत. आणि तसे हे दिवस आता लहान आहेत, त्यामुळे भूकच नाही लागत. म्हणून मी एक कप चहा पिऊन घेईल आणि येताना मालिक जवळून पैसे मागून राशन घेऊन येईल. मीराला माहीत होतं की एक कप चहाने पोट भरत नाही, पण ती काय करणार? परिस्थितीपुढे तीही हतबल झाली होती. गोपाळ घराबाहेर जाण्यासाठी बाहेर पडला, पण बाहेर भीषण थंडी होती. आकाशातून मोठमोठे बर्फाचे तुकडे कोसळत होते. त्याच्याकडे एकही उबदार कपडा नव्हता. तरीही गोपाळ धोतर कुर्ताच घालून कडकडीत थंडीतही सकाळी 6 वाजता मालकाच्या दुकानात पोहोचला. आलास? चल पटकन सगळे भांडी घास. भांडी घासून लगेच अद्रकवाली चहा कर. ग्राहक येणार आहेत. हो मालक, आत्ताच करतो. बर्फासारख्या थंड पाण्यात भांडी घासणं गोपाळसाठी अतिशय कठीण होतं, पण म्हणतात ना, गरिबी माणसाकडून काहीही करून घेते. भांडी घासून गोपाळने ग्राहकांसाठी चहा बनवला आणि सर्वांना चहा दिला. चूल पेटवल्यावर गोपाळला थंडीपासून थोडीशी तरी राहत मिळाली. गोपाळचं खूपच मन होतं की तोही एक कप चहा प्यावा. अरे देवा, या बर्फासारख्या थंड पाण्यात भांडी धुतल्यानंतर हात तर अगदी बधीर झाले आहेत. एवढी थंडी आहे. एक कप चहा प्यायलो तर बरं होईल. त्याने मालकाला एक कप चहा दिला आणि स्वतःसाठीही एक कप घेऊन चहा पिऊ लागला. इतक्यात मालकाने गोपाळच्या हातातला चहाचा कप पाहिला आणि रागाने संतापला. काय रे गोपाळ, तुला इथे चहा बनवायला ठेवला आहे की चहा पिण्यासाठी? मालक, थंडी खूप वाजत होती म्हणून चहा प्यायलो मालक. चूक झाली मालक, पुढे कधीच मी चहा पिणार नाही. थंडी वाजत होती तुला? आज तर तुला रंगेहात पकडले. न जाणू दररोज किती कप फुकटचे संपवत असशील.
आता रोजचे 2 कप चहाचे पैसे तुझ्या पगारातून कापतो. तेव्हा कळेल काय असते फुकटखोरी. फुकट काही मिळालं की लगेच लुटायला सुरुवात करता. बेचारा गोपाळ पगार कापला जाणार हे ऐकून फार दुःखी झाला. त्याला कल्पनाही नव्हती की 1 कप चहाची एवढी मोठी किंमत मोजावी लागेल. सायंकाळी मालकाने त्याला अर्धाच पगार दिला. मालक, मला माफ करा, पुढे मी कधीच चहा पिणार नाही, पण कृपया पगार पूर्ण द्या. खरं सांगतो मालक, आजच मी पहिल्यांदा चहा पिला. उबदार कपडे नसल्यामुळे थंडी खूप जास्त लागत होती. पण सेठ हिरालालने गोपाळला कामावरूनच काढून टाकले. कामावरून काढून टाकल्यामुळे गोपाळ फार निराश झाला होता. अर्ध्या पगारातून त्याने थोडे पैसे वाचून घरासाठी थोडंफार सामान घेतलं आणि घरी आला. घरी आल्यावर त्याने मीराला राशन दिलं. तेव्हा ती म्हणाली, अहो, यावेळी तर नेहमीपेक्षा खूपच कमी सामान आणलंय. काय झालं? मग गोपाळने सारी गोष्ट तिला सांगितली. अरे देवा, तूही थंडीचा ऋतू का बनवलंस? आमच्या गरिबांसोबतच खेळ करतोस ना. मीरा, तू चिंता करू नकोस, एक दिवस सगळं ठीक होईल. बघ, हे काही पैसे वाचवलेत. याच्याने मुलांसाठी उबदार कपडे आणि तुझ्यासाठीही गरम कपडे घे. ठीक आहे, पण तुमचं काय? तुम्ही रोज त्या पातळ कुर्त्यात कामाला जाता. तुम्हाला थंडी लागत नाही का? तुम्हालाच गरम कपड्यांची जास्त गरज आहे, नाहीतर तब्येत बिघडेल. या पैशातून तुम्हीच एखादा स्वेटर घेऊन या. मीरा स्वयंपाक करत असते आणि मुलं थंडीतून वाचण्यासाठी चुलीजवळ बसून राहायची. मीरा, मी थोडं बाहेर जातो, बघतो कुठे काही काम मिळतं का. रिकामं बसून काही होणार नाही. यावेळी तर पगारही कमी मिळाला आहे. ठीक आहे, पण काळजी घ्या आणि रात होण्याआधी घरी परत या. रात्री थंडी खूपच वाढते. मग गोपाळ घराबाहेर पडला. बाहेर प्रचंड थंड वारे वाहत होते. कामाच्या शोधात तो पुढे चालत राहिला. भाऊ, तुमच्याकडे माझ्यासाठी काही काम असेल तर द्या. मी कोणतंही काम करीन. अरे, या थंडीत माझं स्वतःचं कामच ठप्प पडलंय. माझा स्वतःचा खर्चच निघत नाही. तुला पगार देणं तर दूरच, माझ्याकडे तुझ्यासाठी काहीही काम नाही. गोपाळ बऱ्याच ठिकाणी काम शोधतो, पण त्याला कुठेच काम मिळत नाही. अरे देवा, कामच मिळालं नाही तर उदरनिर्वाह कसा होणार. हा विचार करत असतानाच तिथे एक वृद्ध आजी येतात. मुला, तू माझी थोडी मदत करशील का? माझं घर इथून थोड्याच अंतरावर आहे. थंडी खूप आहे आणि मी खूप दमले. ही माझी थोडी सामानाची पिशवी आहे. ती माझ्या घरी पोचवून देशील का रे मुला? मोठे उपकार होतील तुझे. ठीक आहे आजी, चला मी लगेच तुमचं सामान घेऊन तुमच्या घरी पोहोचवतो. गोपाळ सामान उचलून आजींबरोबर निघतो. हे घ्या आजी, आलो आता तुमच्या घरी. आजी, तुम्ही इथे एकट्याच राहता का? तुमच्यासोबत अजून कोणी नाही राहत का? हो मुला, मी इथे एकटीच राहते. माझ्या कुटुंबात आता कोणीही नाही. फक्त ही माझी लक्ष्मी आहे. थंडी वाढली म्हणून जंगलातून थोडे लाकडे आणायला गेली होती, म्हणून मला उशीर झाला. देवाची कृपा की मला वाटेत तू भेटलास. बरं आजी, आता तुम्ही लाकूड पेटून नीट ऊब घ्या. मी निघतो आता, मला घरी जायला उशीर होतोय. ठीक आहे मुला, पण मी इच्छिते की तू माझ्या लक्ष्मीला तुझ्या सोबत घेऊन जा. मी आता खूप म्हातारी झाली आहे. तिची नीट काळजी घेता येत नाही. तू तिची काळजी घेशील तर मला बरं वाटेल. ठीक आहे आजी, तुम्ही इतका आग्रह करत आहात तर आजपासून मीच तुमच्या लक्ष्मीची काळजी घेईन. असं सांगून गोपाळ लक्ष्मीला घेऊन घरी येतो. घरी मीरा गोपाळला गायीसोबत पाहते आणि म्हणते, अहो, ही गाय कुणाची घेऊन आलात? गोपाळ तिला सारी गोष्ट सांगतो. म्हणजे आजीनेच ही लक्ष्मी आपल्याला दिली आणि तिची काळजी घ्यायला सांगितलं.
हो मीरा, आता आपण तिची पूर्ण काळजी घेऊ, अगदी आपल्या मुलासारखी. मीरा, रात्र होत आली आहे. मी विचार करतोय लक्ष्मीसाठी थोडं हिरवं गवत घेऊन येतो. रात्री जर तिला भूक लागली तर आपल्याकडे द्यायला काहीच नाही. हो हो, लवकर जा आणि लक्ष्मीसाठी काहीतरी घेऊन या. गोपाळ जंगलात जाऊन लक्ष्मी करता भरपूर चारा घेऊन येतो आणि तिला खाऊ घालतो. थोड्याच वेळात लक्ष्मी बरंच दूध देते. अगं मीरा, बघ ना, लक्ष्मीने तर खूप दूध दिलं आहे. इतकं दूध आपण सगळं पिऊच शकत नाही. चला, आधी मी चहासाठी थोडं दूध लावते. आज संपूर्ण कुटुंब एकत्र बसून गरमागरम चहा पिऊ. आणि आज आपण सगळेजण एक एक ग्लास गरम दूध पिऊन झोपू, कारण खाण्यासाठी तर आपल्याकडे काहीच उरलेलं नाही. अशा प्रकारे त्या रात्री गोपाळच्या कुटुंबाचं पोट लक्ष्मीच्या दुधाने भरतं. मग दुसऱ्या दिवशी मीरा म्हणाली, आपल्याकडे खूप दूध होत आहे, मग आपण दूध वापरून चहाचा व्यवसाय का करू नये? एवढ्या थंडीत तुमची चहा खूप चालेल. बरोबर आहे तुझं मीरा, मला चहाचा स्टॉल लावायला पाहिजे. पण सध्या आपल्याकडे स्टॉल लावायला सुद्धा पैसे नाहीत. स्टॉलसाठी खूप सारं सामान लागेल आणि सामान घ्यायला पैशांची गरज आहे. अहो, एक काम करा, लालारामकडून थोडे पैसे उधार घ्या. काम सुरू झालं की आपण त्यांना सगळे पैसे परत देऊ. तुझा विचार अगदी बरोबर आहे मीरा. ठीक आहे, मी आजच लालारामकडे उधारीसाठी बोलतो. मग गोपाळ सेठ लालारामकडे जातो. सेठजी, मला थोडे पैसे उधार हवे होते. थंडीमध्ये चहाचा व्यवसाय सुरू करायचा विचार करत आहे. त्यासाठीच थोडे पैसे हवेत. काम चालायला लागलं की तुमचे सगळे पैसे मी परत देईन. ठीक आहे गोपाळ, तू खूप चांगला आणि प्रामाणिक माणूस आहेस, म्हणून मी तुला काहीही गहाण न ठेवता पैसे देतो. पण माझे पैसे वेळेवर परत करायचे. हो सेठजी, मी वेळेतच सगळे पैसे तुमचे परत करीन. माझ्यावर विश्वास ठेवा, मी तुमचा विश्वास कधीच तोडणार नाही. सेठ लालाराम गोपाळला पैसे देतो. पैसे घेऊन गोपाळ चहाचा स्टॉल उघडतो. लक्ष्मीच्या दुधाने चहा खूपच स्वादिष्ट बनत होता. चहाचा सुवास आसपास पसरू लागतो. लोक त्या वासाने आकृष्ट होऊन चहा प्यायला त्याच्या स्टॉलवर येऊ लागतात. वा भाऊ, काय अप्रतिम चहा बनवता तुम्ही. खरंच मज्जा आली. आता रोज इथेच येणार. तुम्ही तर माझं मन जिंकलात भाऊ. अशा प्रकारे त्याचा चहाचा व्यवसाय जोरात चालू लागला. पण त्याच्यापासून थोड्याच अंतरावर सेठ हिरालालचा देखील चहाचा दुकान होता. हिरालालला जेव्हा कळलं की गोपाळने स्टॉल सुरू केला आहे, त्याच्या मनात गोपाळबद्दल मत्सर वाढू लागला. आता गोपाळच्या चहाची विक्री खूप वाढली होती. गोपाळच्या चहाला एवढा स्वाद होता की हिरालालचे ग्राहकही आता गोपाळकडेच येऊन चहा पिऊ लागले. त्यामुळे हिरालालची कमाई घटू लागली आणि त्याचा गोपाळवरचा मत्सर अजून वाढला. आता तो गोपाळचा स्टॉल हटवण्यासाठी काहीतरी डाव टाकू लागला. त्याला स्थानिक गुंडे माहीत होते. त्याने त्या गुंड्यांना गोपाळला त्रास द्यायला पैसे दिले होते. सगळे गुंडे संध्याकाळी गोपाळच्या स्टॉलवर येतात. काय हवं आहे साहेब? चहा प्यायचा आहे का? अरे चहा नको, पैसा पाहिजे. इथे कोणाला विचारून हा स्टॉल लावलास? या जागेचे लवकर पैसे दे. चल पटकन पैसे काढ, नाहीतर इथे तुला चहाचा स्टॉल लावूच देणार नाही. पण साहेब, माझ्याकडे पैसेच नाहीत. जर पैसे नाहीत तर उद्यापासून तुझा स्टॉल इथे दिसायला नको, नाहीतर तुझ्यासाठी चांगले होणार नाही. पण साहेब, मी खूप मजबूर आहे आणि गरीबही. अशी थंडी पडली आहे, आता मी स्टॉल आणखीन कुठे लावू? माझ्याकडे दुकान भाड्याने घेण्या इतकाही पैसा नाही. हे सगळे बहाणे आमच्या समोर चालणार नाहीत. उद्यापासून तुझा स्टॉल इथे दिसायला नको. ते गुंडे गोपाळला धमकावून तिथून निघून गेले. पण दुसऱ्या दिवशी गोपाळ पुन्हा तिथेच चहाचा स्टॉल लावतो. गोपाळचा ठेला पुन्हा तिथे पाहून हिरालाल त्या गुंड्यांना खूप रागावतो. मी तुम्हाला कसल्या पैशासाठी ठेवले होते रे? गोपाळचा स्टॉल अजूनही हटवला गेला नाही. अरे
साहेब, आम्ही तर कालच त्याला नीट धमकावलं होतं, पण बहुतेक आमच्या धमकीचा त्याच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अरे फक्त धमकीने काही होत नाही. जोपर्यंत 2-4 काठ्या बसत नाहीत तोपर्यंत त्याच्या डोक्यात काही जाणार नाही. ठीक आहे भाऊ, आता तुम्ही पाहत जा आम्ही कसं त्याचा स्टॉल बंद करतो ते. हे प्रभू, रक्षा कर. त्या गुंडांच्या नजरेतून मला वाचव प्रभू. ते गुंडे पुन्हा गोपाळकडे येतात. अरे, तू अजूनही चहाचा स्टॉल बंद केला नाहीस. दिसतंय की तू असे सहज मानणार नाहीस. त्यावेळी गोपाल चहा बनवत होता. चहाचा सुगंध गुंड्यांच्या नाकाजवळून जातो. अरे वा, चहाचा सुगंध तर छानच आहे. चल आधी आम्हा सगळ्यांसाठी 1-1 कप चहा दे. गुंडे जेव्हा गोपाळचा चहा पितात, अरे वा, तू तर जबरदस्त कडक चहा बनवतोस रे. खरंच फारच स्वादिष्ट चहा आहे तुझा. तू चिंता करू नको चहावाले, आता आम्ही आहोत तोपर्यंत तुला इथून कुणीही हटवणार नाही. गुंडे चहा पिल्यानंतर लगेच काठी घेऊन हिरालालकडे परत जातात. हे घे तुझे पैसे, आणि पुढच्या वेळेस त्या ठेल्यावाल्याला त्रास दिलास तर आमच्यापेक्षा वाईट कोणी नसेल. गुंड्यांच्या धमकीने घाबरून हिरालालने आता गोपाळला त्रास देणे बंद केले होते. गोपाळ आता निर्धास्तपणे चहाचा स्टॉल लावतो आणि कडक थंडीत लोकांना गरमागरम चहा पाजतो. तर मित्रांनो, कशी वाटली आजची गोष्ट? आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा, आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू. धन्यवाद मित्रांनो.